श्री चामुंडा माता मंदिर परिसरात 50 फुटी त्रिशूळचे भव्य उद्घाटन। याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या श्री चामुंडा माता मंदिर असून या मंदिर परिसरात 50 फूट त्रिशूळ उभारण्यात आला असून या भव्य त्रिशूळचा शुभारंभ या ठिकाणी आज धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख स्वामीजी महाराज आनंद स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी या भव्य त्रिशूळचा शुभारंभ करण्यात आला। तर दिनांक 2 जुलै 2026 रोजी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येणार असून दिनांक 5 जुलै रोजी प्राणप्रतिष्ठा व महाप्रसाद वाटप होणार असून याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे पंढरीनाथ बडगुजर यांनी केले आहे। सकाळ दैनिक समूहाचे दैनिक सकाळचे निखिलजी सुरेंशी, चामुंडा माता धर्मदाय ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, संचालक ट्रस्टी या ठिकाणी उपस्थित होते। मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते सौभाग्य द्रव्यम समर्पयामि। चामुंडा माता की जय, चामुंडा माता की जय, चामुंडा माता की जय, जय चामुंडा माता की जय। आई साहेब कुलस्वामिनी चामुंडा माता की जय। पांजरा काठी अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे। जवळ एकविरा मातेचं मंदिर आहे, आपल्या स्वामीनारायण मंदिर आहे आणि येणाऱ्या काळात एकविरा मंदिर समोर असलेले 51 शक्तीपीठ सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। तर अशा पावन पांजरा काठी चामुंडा मातेचं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे। त्याबद्दल सर्व आयोजक जे आहेत, ज्यांनी ज्यांनी योगदान केलं असेल, ज्यांनी ज्यांनी जेही काही कार्य केलं असेल, सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देतो। आणि सर, तुम्ही सांगितलं या नाल्याचं रिटनिंग वॉल एस्टिमेट त्या महापालिकेतनं झालेली आहे, महिन्याभरातच फंड अलोकेटेड होत, त्याच्यातनं त्या नाल्या संरक्षण त्या ठिकाणी जर तुम्ही इतकं मोठं त्या ठिकाणी केलेलं आहे तर भिंत चव्हाण साहेब एस्टिमेट बनवून टाका। आणि लाईट असतील, कंक्रीट रस्ते सुद्धा आपण या ठिकाणी दिलेले आहेत। नाल्या पण त्या ठिकाणी करून देऊ। आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि मला बोलवून मान दिला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार करतो। ट्रस्टच्या वतीने आज मंदिरावर माँ चामुंडा त्रिशूळ तीर्थस्थळाचं अनावरण सोहळा, 50 फुटी त्रिशूळचा अनावरण सोहळा आपले स्वामीनारायणचे कोठारी संत आपले आनंद जीवन स्वामीजी आणि धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि समाज बांधव माता भगिनींच्या उपस्थितीत त्रिशूळ अनावरणचा सोहळा पार पडला। आणि या वेळी मान्यवरांनी या कार्यक्रम सोहळ्याला आणि आगामी काळात 2 ते 5 जुलै दरम्यान होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि सहकार्य करावं असं सगळ्यांना आवाहन करण्यात आलं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चामुंडा माता।
या शुभप्रसंगी आपले स्वामीनारायणचे संत आपले भजनजीवन स्वामी आणि शहराचे आमदार अनुप भैया आणि प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्रिशूळचं अनावरण आणि पूजाविधी आपले वैदिक आचार्य पुष्पेंद्र दीक्षित यांच्या हस्ते तिथं पूजाविधी अनावरण सोहळा करण्यात आला आणि येणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे असे ट्रस्टतर्फे आवाहन करण्यात आले. ओके.